काल आपण पाहत होतो की कशा पद्धतीनं कृतीपत्रिका ज्या आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पाठवलेल्या आहेत त्या कशा सोडवायच्या आहेत. त्या सोडवत असताना आपल्याला 2 भाग केलेले आहेत कृतीपत्रिकांचे आणि एक भाग जवळ-जवळ 44 पानांचा आहे आणि दुसरा भाग हा सुद्धा तसाच मोठा आहे. त्यातला पहिला भाग आहे 44 पानांचा पेजेसचा. शाळेमध्ये कृतीपत्रिका पहिल्या सत्राला जशा उपलब्ध करून दिल्या तशा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ज्या पालकांना घ्यायच्या आहेत कृतीपत्रिकांचे संच त्यांनी तसं मला सांगा. मी तशी चौकशी करून ठेवेन की कसे दोन्ही संच दुसऱ्या सत्राचा भाग पहिला आणि भाग दुसरा दोन्ही संच कमीत कमी किमतीमध्ये कसे होतील. कारण 93 पेजेस आहेत, 93 पेजेस आहेत जवळजवळ आणि ते आपल्याला कमी किमतीमध्ये कुठून मिळतील आणि कसे मिळतील झेरॉक्स काढून आणि तुम्हाला ते संच कसे पुरवता येतील यासाठी प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्हाला जरी मिळाले कुठून कमी किमतीमध्ये जर प्रिंट काढून तरी छान होईल. तर आपण काल पाहिलेलं होतं की कशा पद्धतीने आपण कृतीपत्रिका पहिली सोडवायची, नंतर कृतीपत्रिका 2 नंबर दुसरी कृतीपत्रिका कशी सोडवायची याच्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली होती. आणि काल दुसरी कृतीपत्रिका संपत आलेली होती जिथं आपल्याला उपक्रम दिलेले होते की इयत्ता दुसरी बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ 2 देवा तुझे किती ही कविता वाचून त्यावर 5 प्रश्न तयार करून तुझ्या वहीत लिही. देवा तुझे किती सुंदर आकाश ही जी कविता आहे या कवितेला वाचल्यानंतर त्याच्यावर आपल्याला प्रश्न तयार करायचे. आपण कविता वाचल्यानंतर कवितेवर 5 प्रश्न तयार करायचे हा पहिला भाग होता. नंतर दुसरी बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ 21 आपला भारत पाठ नंबर 58 वर हा पाठ आहे तो वाचून त्यावर 5 प्रश्न तयार करून वहीमध्ये लिहायचे असा हा दुसरा भाग होता. अशा पद्धतीनं ही दुसरी कृतीपत्रिका पूर्ण होत होती. आपण जरा त्याची पेजेस साईज छोटी करूया जेणेकरून आपल्याला पूर्ण पेज दिसेल. आता इथं पेज नंबर 5 म्हणजे 5 नंबरच्या पेज पर्यंत आपण पाहिलेलं होतं आणि इथं 6 नंबरचं पेज आलेलं होतं. या 6 नंबरच्या पेजवर आपल्याला कविता परिच्छेद आपल्या शाळेमध्ये आपण किंवा शाळेबाहेर सुद्धा तुम्ही तुमचा वाचन कोपरा तयार करायचा आहे. वाचनालय स्वतःचं तयार करायचं आहे. आता वाचनालय कसं तयार करायचं? त्या वाचनालयामध्ये तुमची आवडीची पुस्तकं असावीत, गोष्टीची पुस्तकं असावीत आणि या गोष्टींच्या पुस्तकांचा संग्रह करावा. शाळेमध्ये शाळा सुरू असते तर तुम्हाला शाळेतच आपण गेल्या वर्षी सुद्धा 100 पुस्तकं जवळजवळ शाळेमध्ये होती. आता सुद्धा शाळेमध्ये ती पुस्तकं आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला ती वाचायला मिळतील वाचन कोपऱ्यामधून. वाचन भरारीचे काही भाग होते, 100 वाचन भरारीचे भाग होते की ती तुम्ही वाचन कोपऱ्यातून वाचनालयातून वाचू शकता. आपल्या वर्गाचं स्वतंत्र असं वाचनालय आपण तयार केलेलं होतं. मुलांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी चित्र आणि शब्दांचा परिच्छेद वाचून नंतर चित्रांची नावे लिहा अशी सूचना इथं दिलेली आहे. आता ही सूचना वाचल्यानंतर पाहूया हा परिच्छेद कोण वाचून दाखवेल. हा रोजल.
दादा पिशवी घेऊन बाजारात निघाला. आकाशात काळे ढग होते. इतक्यात जोरात पाऊस सुरू झाला. दादाने छत्री उघडली, पण दादाच्या सगळी सदरा भिजला. म्हणून तो घरी परत आला. पहा, रोजलना आता हा परिच्छेद वाचून दाखवलेला आहे. रेवा, तू वाच हा परिच्छेद. दादा कुलूप घेऊन बाजारात निघाला. आकाशात काळे ढग होते. इतक्यात जोरात पाऊस सुरू झाला. दादाने छत्री उघडली, पण दादाचा कपडे सगळे भिजले. म्हणून घरी परत आला. असे परिच्छेद जे चित्र असणारे परिच्छेद होते. मुस्कान, वाच. दादा पिशवी घेऊन बाजारात निघाला. आकाशात काळे ढग होते. इतक्यात जोरात पाऊस सुरू झाला. दादाने छत्री उघडली, पण दादाचे कपडा सगळे भिजला. म्हणून तो घरी परत आला. थँक्यू. हा, सरताज. परिच्छेद. दादा पिशवी घेऊन बाजारात निघाला. आकाशात काळे ढग होते. इतक्यात जोरात पाऊस सुरू झाला. दादाने छत्री उघडली, पण दादाच्या कपडे सगळे भिजला. म्हणून तो घरी परत आला. थँक्यू सर. प्रतीक. दादा पिशवी घेऊन बाजारात निघाला. आकाशात काळे ढग होते. इतक्यात जोराचा पाऊस झाला. दादाने छत्री उघडली, पण त्याचे सारे कपडे भिजला. म्हणून तो घरी परत आला. थँक्यू सर. छान. थँक्यू सर. तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्ही लगेच तुमचा माईक बंद ठेवायचा. ठीक आहे. तर आपण पाहिलं असेल, चित्र वापरलेले जे परिच्छेद असतात, चित्र वापरलेले जे परिच्छेद असतात, त्यांचं वाचन केल्यानंतर जरा डोके चालवा असा एक खाली भाग आहे. जरा डोके चालवा. इथं टाईप करताना चुकीचं आलेलं आहे. पहा, जारा डोके चालवा असं आलंय. जारा डोके चालावा, पण जरा डोके चालवा असा त्याचा अर्थ आहे. खाली दिलेले शब्द वापरून वाक्य तयार करा. खाली दिलेले शब्द वापरून वाक्य तयार करा. पान. पान या हा शब्द वाक्यात आला पाहिजे असं वाक्य बनवायचं. ससा हा शब्द वाक्यात येईल असं वाक्य बनवायचं. आणि आई हा शब्द वाक्यात येईल असं वाक्य बनवायचं. ठीक आहे. चला, साईराज. सर, मी सकाळी पान तोडले. मी सकाळी ससा बघितला.
मी सकाळी आईला गिफ्ट दिले. छान 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 साईराज. सर हा, मी सकाळी पान तोडले. यानंतर मृण्मयी. पान, ससा आणि आई. हा, पान हिरव्या असते, ससा पांढरा असतो व आई एक स्त्री असते. छान छान मृण्मयी. आपल्याला शब्द दिल्यानंतर शब्द वापरून वाक्य तयार करून लिहायचं आहे. म्हणजे तो शब्द वाक्यामध्ये असेल असं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. आता खाली एक उपक्रम दिलेला आहे. गोष्टीचं पुस्तक, वर्तमानपत्र किंवा मोबाईल मधील सुद्धा गोष्ट वाचू शकता. तिचे नाव वहीत लिहा. आता तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन आहे, ज्या ॲप्लिकेशनचं नाव आहे चित्रावरून गोष्ट. चित्रावरून गोष्ट नावाचं ॲप्लिकेशन जर तुम्ही घेतलं तर तिथं चित्र आहे आणि चित्रावरून गोष्टी आहेत. म्हणजे चित्र पाहून गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे आणि चित्रावरून गोष्ट खाली वाचण्यासाठी सुद्धा तयार झालेली गोष्ट आहे. म्हणजे चित्र दिलेले आहेत जवळजवळ खूप गोष्टी या चित्रावरून गोष्ट या ॲप्लिकेशन मध्ये आहेत. म्हणजे 300 गोष्टी आहेत आणि या 300 गोष्टी चित्रावरून आहेत. म्हणजे चित्र क्रमांक 1 ला तुम्ही टच केलं तर चित्र दिसणार आणि गोष्ट वाचायची असेल तर खाली चित्राची गोष्ट सुद्धा असणार. अशा 300 गोष्टींचं ॲप्लिकेशन आहे, ज्या ॲप्लिकेशनचं नाव आहे चित्रावरून गोष्ट, जे तुम्हाला प्ले स्टोअरला पाहायला मिळेल. चित्रावरून गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे पहिली दुसरीची मुलं वाचू शकतील अशा छोट्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी वाचायचा सराव करायचा, कारण वर्तमानपत्रात काही दररोज गोष्टी वाचायला मिळणार नाहीत किंवा गोष्टीचं पुस्तकं तुम्ही तुमच्या घरी सगळ्यांच्या असतील असं नाही. पण मोबाईलवर तुम्ही गोष्टीचं ॲप्लिकेशन घेतलं, म्हणजे छान छान गोष्टी किंवा गोष्टी वाचण्यासाठी चित्रावरून गोष्ट नावाचं जर ॲप्लिकेशन घेतलं तर त्याच्या साहाय्यानं तुम्ही गोष्टी वाचण्याचा सराव करू शकता. आता खाली कृती दिलेली आहे. शेवटी ली येणारे शब्द लिहा. शेवटी ली येणारे शब्द लिहा. रेवा, शेवटी ली येणारे शब्द सांग. लिहा. नाही, सुरुवातीला ली आलं, शेवटी ली आलं पाहिजे. शब्दाच्या शेवटी ली आलं पाहिजे. जसं बादली, बादलीच्या शेवटी ली असतं. बघूया कोणी रेज हँड केलेला आहे का? शेवटी ली येणारे शब्द कोण सांगू शकतं का? हा, प्रतीक सांगतोय. प्रतीक रेज हँड केलाय. प्रतीक. लाल. नाही, ली हे अक्षर शेवटी आलं पाहिजे शब्दांच्या. ली. चला, कोण सांगतंय? हा, कार्तिकचं जेवण झालेलं आहे. आता कार्तिक आपल्याशी बोलू शकतोय. मग आजपासून खात असताना दिसत होता. हा, दीपाली, रुपाली. अरे वा. दीपाली, रुपाली, आपली, आली, गेली, चालली, बोलली, लिहिली, आहे की नाही? आणखीन कितीतरी शब्द. चला, आणि कार्तिक, तासाच्या आधीच जेवण करून घ्यायचं, नाहीतर नंतर जेवण करायचं. क्लास सुरू झाल्यानंतर खाताना दिसतोय, असं नको व्हायला. हा, चला, अशा पद्धतीनं आपण
ही कृतीपत्रिका पाहिली. यानंतर आपण पुढे एक कृतीपत्रिका आहे पहा. ज्या कृतीपत्रिकेमध्ये कथा कविता स्वतःच्या कल्पनेनं पूर्ण करा अशी अध्याय निष्पत्ती आहे. म्हणजे तुम्हाला अर्धीच कथा सांगितली जाते आणि त्याच्या पुढची कथा तुम्हाला स्वतःच्या कल्पनेनं पूर्ण करायची असते. इथं सूचना पण दिलेल्या आहेत शिक्षकांसाठी, पालकांसाठी सूचना आहेत. काय आहेत पहा. विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगावे. खालील गोष्ट अपूर्ण आहे ती विद्यार्थ्यांना वाचून दाखवावी. पुढे काय घडले असेल ते विद्यार्थ्यांना विचारावे. बोलते करावे. गोष्टीला नाव द्यायला सांगावे. खालील चित्राचे निरीक्षण करून गोष्ट पूर्ण करा व गोष्टीला योग्य नाव द्या. आता हे चित्र तुम्ही लक्ष देऊन पहा. कशाचं चित्र आहे, काय आहे ते तुम्ही लक्ष दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे कशाचं चित्र आहे. आता हे चित्र पाहिल्यानंतर चित्राच्या खाली असणारी गोष्ट पाहूया. सायना नावाची एक मुलगी होती. एका सायंकाळी ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बागेत गेली. तिथे फुले होती, वेली होत्या, वडाचे खूप मोठे झाड होते. त्याला खूप पारंब्या होत्या. त्यांना धरून मुलांनी झोके घेतले. झोके घेताना मुलांना खूप मज्जा येत होती. खेळून खेळून सारेजण दमले. थोड्या वेळाने सायना व तिचे मित्रमैत्रिणी घराकडे निघाले तर नवलाचीच गोष्ट घडली. बागेच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक सुटकेस ठेवलेली दिसली. संध्याकाळचा अंधुक प्रकाश पसरलेला होता. सगळ्यांनाच हे काय असेल असे वाटले. सायना मात्र धीटपणे सुटकेस जवळ गेली. आता याच्या पुढची गोष्ट मुलांनी सांगायची आहे. म्हणजे याच्या पुढे काय घडलं असेल. सायना सुटकेस जवळ गेली, याच्यानंतर पुढे काय घडलं असेल ते मात्र तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही गोष्ट पूर्ण करायची आहे. तुम्ही विचार करायचा आहे आणि काय घडलं असेल, कारण ही गोष्ट अपूर्ण आहे आणि अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे. ह्याच्या पुढं गोष्टीत काय घडलं असेल ते मात्र तुमच्या कल्पनेनं, तुमच्या आयडियानं, तुमच्या विचारानं तुम्ही सांगायचं आहे. तर बघूया कोण सांगू शकतंय. ज्यांना सांगता येईल पुढची गोष्ट त्यांनी हात वर करायचा, रेज हँड करा म्हणजे मला समजेल कोणाला सांगता येईल ते. हा, सरताज काहीतरी सांगतोय. बॅग उचल. सायनानं बॅग उचलून त्याच्यात पाहिले. बर, पुढं संपली का गोष्ट लगेच? पुढं सांग की. उचलून त्याच्यात पाहिले. पुढं लगेच जोडत जायचं ना. आपण लगेच त्या विचाराला विचार लगेच जोडत जायचं. पुढं काय घडलं असेल हे विचार करायचा. बघा, सरताजनं फक्त एकच काम वाक्य सांगितलं. पुढचं आपल्याला गोष्ट पूर्ण करायची आहे. आपल्याला फक्त एक वाक्य नाही सांगायचं, पुढं गोष्ट काय काय घडलं असेल ते सांगायचं आहे. हा, इथं पियुषानं पण रेस हँड केलाय. पियुषा काय विचार केलाय पाहूया. पियुषा. सर. सर. हा, बोल. मी गोष्ट वाचली नाही अजून. अरे मी गोष्ट सांगितली ना. गोष्ट नाही वाचली. मी गोष्ट वाचली ती ऐकलीस ना. मी ना आता मी रेंज गेली होती तेव्हा. बर, मग ऐक. सायना नावाची एक मुलगी होती. एका सायंकाळी ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बागेत गेली. तिथे फुले होती, वेली होत्या, वडाचे खूप मोठे झाड होते. त्याला खूप पारंब्या होत्या. त्यांना धरून मुलांनी झोके घेतले. झोके घेताना मुलांना खूप मजा येत होती. खेळून खेळून सारेजण दमले. थोड्या वेळाने सायना व तिचे मित्रमैत्रिणी घराकडे निघाले तर नवलाचीच गोष्ट घडली. बागेच्या बाहेर रस्त्याच्या कडेला
एक सुटकेस ठेवलेली दिसली. संध्याकाळचा अंधुक प्रकाश पसरलेला होता. सगळ्यांनाच हे काय असेल असे वाटले. सायना मात्र धीटपणे सुटकेस जवळ गेली. आता याच्या पुढे काय घडलं असेल हे मात्र सांगायचं आहे तुम्ही. रेवा. ती तिथं गेल्यावर तिने की नाही सुटकेस खोलला तर त्याच्यामध्ये पैसे दिसले. मग ते सगळे भांडायला लागले, मला पाहिजेत मला पाहिजेत. मग सायरा म्हणाली की हे पैसे आपण सगळ्यांना वाटूया. मग सगळ्यांनी ते निम्मे निम्मे करून घेतले. मग ते आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर त्यांचे आई बाबा म्हणाले हे काय तुमच्याकडे पैसे कसे आले. मग त्यांनी सांगितलं तसं. मग आई बाबा म्हणले की हे पैसे कोणाचे तरी असतात, जिथं होते तिथे ठेवून द्या. ते म्हणले की नाही आम्हाला ते पाहिजे. मग तो माणूस आला तर बघतोय तर काय सुटकेस खाली. मग तो पोलीस कंप्लेंट केलं पण कोणच सापडलं नाही. मग त्यांच्या तिथं गावात गेलं तर तिथं पैसे सापडले. ते म्हणले पोलीस म्हणले की त्यांच्याकडे इतके पैसे कसे आले. त्यांच्या आई बाबा म्हणले घाबरत ते मुलं खेळायला गेली तेव्हा तिथे सुटकेस ठेवलेलं तिथं त्यांना तिथे पैसे सापडले. आणि मग पोलीस म्हणले की परत कुणाला न विचारता तसं करायचं नसतं. हे बारके मुले म्हणून त्यांना सोडून देतो. थँक्यू सर. रेवा, तुझ्या या गोष्टीला नाव काय देशील? या गोष्टीला नाव काय देशील? बर बाग. बाग. बर बाग. असो, तू विचार करून ठेव, अजून चालेल. यानंतर आपण आणखीन कोण गोष्ट सांगते ते पाहूया. कोण तयार आहे? रेवा नंतर हा रोजल, तू गोष्ट पूर्ण कर. ते सुटकेस सापडतं. सायना पुढे जाते त्या सुटकेस वाकून बघते तर त्यात पैसे होते. जी सुटकेस घेतली आणि सगळे म्हणते ते कुणाचे पैसे आहेत, याला आपण नको घ्यायला. तर सायना म्हणते की सगळे म्हणते ती घेऊया, पण सायना म्हणते नको म्हणून ते तिथं सोडून जातात. नंतर ते पुन्हा खेळतात बागेत तर त्याने पुन्हा ते सुटके दिसतात. म्हणून सना म्हणते की चला आपण एक घेऊया. तर त्यात आता तर त्यात पैसे नव्हते. मग ते सुटकेस घेतात आणि ते आई बाबाकडे जातात, म्हणतात सगळी कहाणी सांगतात. तर ती खालची चिन्ह करतात त्या सुटकेसाची. तर त्यात खूप पैसे होते. मग 2 दिवसानं तिथला माणूस येतो म्हणतो की माझं सुटकेस खुलताय. तो पोलिसांना बोलवतो. पोलीस चोर सापडत नाही पैसे नेणारा. मग ना सगळीकडे ओळखलं. मग तो पोलीस गावात जाते. त्या गावात पाहते की मुलांच्या हातात पैसे आहेत. मग त्यांचा पाठला करत जाते. ते मुलं मात्र पळत होती. त्यासने एक चोर मिळतो. चोर त्यांच्या हातात इतके पैसे पाहून खुश होतो. तो जसा घेणार होता तसा पोलीस तिथे आला तर चोरला पण पकडलं. त्या मुलांच्या हातातून पैसे घेतले. मुलांनी पण त्या पोलिसाला सगळी हकीकत सांगितली. गोष्ट संपली. हा, गोष्टीतला नाव काय देशील? रोजल, गोष्टीला नाव काय देशील? बाग. सगळ्यांना बाग हेच एक कशी काय नाव, वेगळं नाव सुचवा. चला, मृण्मयीची गोष्ट पाहूया. तर एका बागेत रेवाच्या मैत्रिणी खेळत होत्या. त्या बाहेर आल्यावर त्यांना तो सुटकेस मिळाला. मग तो विचार
करत होते की ह्या सुटकेस मध्ये काय असेल. तर सायरा म्हणाली की आपण हा सुटकेस खोलून बघू. त्यांनी खोलला तर त्यात त्यांना पैसे दिसले, म्हणून त्याने तो परत बंद करून पोलीस स्टेशन मध्ये नेला आणि पोलिसांकडे आधीच तो माणूस आलता ज्याचा तो सुटकेस होता. त्यामुळे त्या माणसाला तो सुटकेस मिळाला आणि तो आनंदी होऊन आपल्या घरी गेला आणि पोलीस काकांनी त्या मुलांना शाबासकी दिली आणि असे म्हटले की अशी सगळ्यांची मदत करत राहावा. छान मृण्मयी. गोष्टीला नाव काय देशील? इमानदारीत आपल्याला फळ मिळते. हा, हे झालं तात्पर्य. इमानदारीमुळे आपल्याला फळ तसं मिळत असतं. गोष्टीला समृद्धी पण गोष्ट सांगते, बघूया. त्या सुटकेस मध्ये भरपूर खेळणी होती. बर. त्या सुटकेस मध्ये भरपूर खेळणी होती. मुलांनी ती एक एक करून वाटून घेतली. मग ते आपापल्या घरी गेले व सगळं आई बाबांना सांगितलं. मग आई बाबा म्हणले दुसऱ्या कुणाच्या वस्तूला न विचारता हात लावू नये. गोष्टीचं नाव खेळणींचे सुटकेस. वा, छान. समृद्धीनं पहा खेळण्यांची सुटकेस असं गोष्टीला नाव दिलं. तिने जरा वेगळी गोष्ट तयार करून सांगितली. छान. मुस्कान. सायनाने ते बॅग उघडून पाहिले तर त्याच्यात खूप सारे पैसे सापडतात. मग त्यांच्या भांडण सुरू होते. मग सायना म्हणते की आपण हे पैसे दुसऱ्याचे पैसे नको घ्यायला. आपण पोलिसाला बोलू, त्यांच्या हातात देऊ, ते त्यांच्या मालकाला पैसे देतील. मग ती घरी जाऊन हा, मुस्कान मध्येच. त्यांनी तिला शाबासकी दिली. छान मुस्कान. मुस्काननं गोष्ट लिहिलेली दिसले की ती गोष्ट लिहिलेली वाचत होती. आपल्याला गोष्ट सांगायची होती, लिहायची आहे, पण ती नंतर लिहायची होती. आता आपण गोष्ट सांगू शकतो. आपल्याला गोष्ट सांगायची होती. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही जी कृतीपत्रिका आहे, या कृतीपत्रिकेमध्ये तुम्ही गोष्ट पूर्ण करायला शिकू शकता. अजून कोणाला सांगायची गोष्ट याच्या पुढची वेगळी असेल तर सांगू शकता. वेगळी आहे का कोणाची गोष्ट? कोणी वेगळा विचार केलाय का? बघूया. प्रतीक म्हणतोय मी वेगळा विचार केला, त्याचा रेज हँड दिसतोय. प्रतीक. साईना नावाची एक मुलगी होती. तिचे मित्र खेळत होती. मग अंधार पडायला लागला. ती घरी जाताना साईनाला एक बॅग दिसली. मग साईना म्हणली चला आपण बघूया त्याच्यात काय. तर बघते तर त्याच्यात पैसे असते. मग तिचे मित्र म्हणतात मला पाहिजे. मग साईना म्हणते की थांबा आपण सगळ्यांना वाटून घेऊया. ती वाटून घेऊन आपापल्या घरी जातात. मग सगळ्यांचे आई बाबा म्हणतात ही कुठले पैसे. ते म्हणतात की आम्हाला एक सुटकेस गावली, त्यातले आम्ही एक पैसे घेतले. ती माणसाची एक बॅग होती. माणूस बघते तर त्यात पैसे नसते. मग पोलिसांना कंप्लेंट करतो. मग त्या गावात गेला तर त्या पोलीस म्हणतात तुमच्याकडे पैसे कसे आले. मग त्यांनी त्यांना माफ केले.
थँक्यू सर. छान. प्रतीकनं पण गोष्ट सांगितली. मला वेगळी गोष्ट हवी होती. वेगळी आणखीन कोणी वेगळा विचार केलाय का? वेगळा विचार केलाय का? रेवा वेगळा विचार केलाय का? वेगळा सुटकेस मध्ये खेळणे होते, मग सुटकेस मध्ये खेळणे होते, पण त्यांना माहित नव्हतं त्यांना कोणतरी फसवतंय. मग आहे की नाही, ते चोर होते, त्यांना मुलं दिसलेली इथं खेळताना म्हणून ते त्यांना फसवत होते, म्हणून त्यांनी त्यात खेळणी ठेवलेले. मग ते की नाही रशी बांधलेले त्याला, मग ते असं पुढं 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 सरकत गेलं. मग पोरं पण त्यांच्या बागे पुढं 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 गेले. त्यांना माहित नव्हतं त्यांना कोणतरी फसवतंय. मग ते त्यांच्या टाकूपर्यंत पोहोचले, तर बघतोय काय आपण कुठं पोहोचलो. तर तिथं गेल्यावर सगळं छान छान दिसत होतं. मग काय झालं, त्यांना की नाही त्यांनी पकडून नेलं, पण काय झालं ते की नाही तिथून पळाले कांबळे. त्यांना एक कल्पना सुचली म्हणून ते घेऊन पळाले, पण त्यांना ते बटन दाबलं तसं ते सगळं फुटलं. मग ते पण गेले आणि खेळणी पण गेली. खूप छान. रेवानं वेगळी कल्पना मांडली, वेगळा विचार जरा केला. याच्यामध्ये आणखी असं असतं, ज्या वेळेला सार्वजनिक ठिकाणी असतो, गर्दीच्या ठिकाणी आपण असतो, त्यावेळेला अशी वस्तू जर सापडली तर त्याला हात लावायचा नसतो. म्हणजे सायनाला त्याचा मित्र पण सांगू शकतो की सायना हात नको लावूस त्याला. या क्लास चालू आहे, बोला की. हा उद्याच्या हो हो आहे पाहिलं आहे तयारी आहे तयारी. हा चालतंय. हो चालेल. हा चालेल. हा उद्या शिक्षण परिषद आहे. त्या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं आताच साहेबांचा फोन झाला. मला असं वाटलं डिस्कनेक्ट होऊ आपण. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही बाहेर खेळत असाल किंवा कुठेही गावाला गेला असाल किंवा कुठेही तुम्हाला काय असं अनोळखी वस्तू दिसली, कुठली बॅग दिसली, पर्स दिसली किंवा सुटकेस दिसली किंवा एखादं खेळणं दिसलं, तरी सुद्धा त्याला हात लावायची नसते. सायनाला किंवा सायना सुद्धा म्हणू शकते मुलांना, अरे सगळी मुलं जरी म्हणत असते अरे याच्यात काय असेल, खेळणी असतील चला खेळणी घेऊया, किंवा पैसे असतील आपण बॅग घेऊन घरी जाऊया, त्यातले पैसे काढून घेऊया, पण सायना त्यांना म्हणते की नाही आपण नको ह्याला हात लावायला. कारण माझी आई मला म्हणते की अशा अनोळखी असणाऱ्या किंवा कुणीतरी सोडून असं कोण कसं जाईल सुटकेस, या सुटकेस मध्ये बॉम्ब सुद्धा असू शकतो आणि आपण हात लावायला गेलो तर हा बॉम्ब फुटून जाईल आणि आपण सगळे मरून जाऊ. त्यापेक्षा आपण असं करूया, या बागेच्या जवळ असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊया किंवा या बागेमध्ये असणाऱ्या वॉचमनला पटकन सांगूया की आपल्या या बागेच्या समोर एक बॅग ठेवलेली आहे. त्या वॉचमनला सांगितल्यानंतर वॉचमन लगेच पोलिसांना बोलून घेतील आणि पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस येतील आणि पोलीस आल्यानंतर ही बॅग घेऊन जातील. तसंच सायना करते. सायना जाते, वॉचमनला सांगते बागेच्या की आम्हाला अशी बॅग पाहायला मिळाली, तुम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावून घ्या. वॉचमन फोन करतात की मुलांना अशी बॅग पाहायला मिळाली आहे, तुम्ही ताबडतोब इथं या, अशी बेवारस पडलेली बॅग आहे. आणि पोलीस येतात बॉम्ब तपासणारं स्क्वॉड घेऊन किंवा तपासणारं पथक घेऊन, आणि त्या पथकाद्वारे ते बॅग चेक केली जाते, तर खरोखर त्यामध्ये बॉम्ब असतो. तो बॉम्ब स्क्वॉडच्या पथकाच्या मार्फत रिफ्यूज केला जातो. तो
म्हणजे तो काढून टाकला जातो, त्याची फ्यूल, त्याची वायर तोडून टाकली जाते आणि तो नाकाम केला जातो. आणि मग पोलीस खुश होतात, की म्हणतात मुलांनो शाब्बास, असंच तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारानं केली पाहिजे. कधीही अशा अनोळखी वस्तूला हात लावायचं नाही. हे खूप छान तुम्ही केलं. तर मुलं म्हणाली, आम्हाला तर वाटली खेळणी असतील, पैसे असतील, पण या सायनाला वाटलं की नाही, यात बॉम्ब सुद्धा असू शकतो, याला नाही हात लावायचा. आणि म्हणून आम्ही वॉचमन करवी तुम्हाला फोन केला. त्यावेळेला पोलीस जे इन्स्पेक्टर होते ते खूप खुश झाले. त्यांनी सांगितलं, आज तुमच्यामुळं मुलांनो इथं बागेमध्ये येणाऱ्या अनेक माणसं येत असतात फिरायला, जॉगिंगला किंवा खेळायला मुलं येत असतात. या रस्त्याच्या बाजूनं वाहनं जात असतात आणि इथं जर हा जर बॉम्ब फुटला असता तर सगळे मरण पावले असते. तुमच्यामुळं कित्येक जणांचे जीव वाचले, तुमच्यामुळं प्राण वाचले. आणि ते जे पोलीस होते ते त्या सायनाचा आणि त्याच्या मित्रांचा सगळ्यांचा अभिनंदन करतात. पहा, तुम्ही वेगळा विचार केला ना तर गोष्ट वेगळी होते. लक्षात आलं? फक्त नुसता एकानं पैशांचा विचार केला की सगळेजण पैशांचीच गोष्ट सांगतात. एकानं समजा चला खेळणी विचार केला की खेळण्यांचं. जरा वेगळं काहीतरी त्यात असेल असा विचार करा. मग तुम्हाला वेगळी गोष्ट सुद्धा सुचू शकेल. अशा पद्धतीनं आज आपण चित्रावरून गोष्ट पूर्ण कशी करायची किंवा चित्र असेल तर चित्रावरून गोष्ट तयार कशी करायची ही याबाबत माहिती पाहिली. हा स्वाध्याय तयार करायचा. तुम्ही अशी एक गोष्ट तयार करा आणि लिहा. तुम्ही स्वतः गोष्ट तयार करा आणि लिहा आणि ती लिहिलेली गोष्ट अभ्यास म्हणून पाठवून द्या. तुम्हाला सांगितलेलं चित्रावरून गोष्ट हे ॲप्लिकेशन घ्या आणि त्याच्यावरून खूप गोष्टी वाचा, खूप गोष्टी लिहा. ठीक आहे?